रस्त्यावर कोणी या ठिकाणी उभं राहू नये। तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी आदरणीय बच्चूभाऊंना भेटण्यासाठीच नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचे जे हजारो कार्यकर्ते आहे, आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या हजारो भगिनी आहे, त्या माध्यमातून आदरणीय बच्चूभाऊंना या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो आहे की तुमचं जे हे उपोषण, तुमचं जे आंदोलन, आदरणीय संभाजीराजे भोसले या ठिकाणी आलेले आहे, त्यांना विनंती करतो की सर्वांनी बाजूला होऊन त्यांना बसून घ्यावं। हा, विनंती आहे की आपल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना इकडे येऊ द्या, रस्त्याच्या बाजूला व्हा। इथं स्टेजच्या समोर एवढी गर्दी करून ठेवलेली आहे, आपण आपलेच कार्यकर्ते आहेत, सगळे आपलेच लोक आहेत। इथं कोणी येऊ नका बरं, रस्त्यावर इथली गर्दी कमी करा, मागे जागा भरपूर आहे। हे बघा, मागे भरपूर जागा शिल्लक आहे, चेअर आहेत ठेवलेल्या तुमच्यासाठी आणि जागा पण शिल्लक आहे, समोर गर्दी करू नका। संभाजी महाराज आलेले आहेत, बच्चूभाऊंना पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी आवाज द्या, जय जिजाऊ, बोलो भारत माता की, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। संभाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत, छत्रपती संभाजी महाराज भोसले जे या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत। प्रेमदादा पुढची भूमिका मांडतील थोडक्यात अशी विनंती करतो। तर उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष आणि बच्चूभाऊंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते दररोज बच्चूभाऊंना भेटण्यासाठी आणि त्यांच्या उपोषणाला, त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये येत आहे। राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली आणि ती ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण केली। बच्चूभाऊंचं हे आंदोलन शेतकरी, कष्टकरी, कामकरी लोकांसाठी आहे। राष्ट्रसंतांनी आपली समग्र ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण करून सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडीही नाही नेटकेशी, स्वातंत्र्याकरिता उडी घेशी, मजा भोगती इतरची। यासारख्या अभंगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दुःख, त्यांच्या भावना, त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहे आणि आदरणीय बच्चूभाऊ सुद्धा त्याच शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना घेऊन राष्ट्रसंतांच्या या समाधीस्थळी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी उपोषणाला बसलेले आहे। मी सर्वांना विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सर्वांनी बच्चूभाऊंच्या आंदोलनात ताकदीने पाठिंबा द्यावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद प्रेमदादा। यानंतर या ठिकाणी आदरणीय संभाजीराजे आलेले आहेत, त्यांचं स्वागत ग्रामगीता ग्रंथ देऊन आदरणीय भाऊ त्यांनी स्वागत या ठिकाणी नको म्हणलेलं आहे, काही हरकत नाही। त्या अगोदर संभाजी ब्रिगेड ज्या संघटनेने या ठिकाणी आपला पूर्ण ताकदीनिशी जाहीर पाठिंबा दिलेला आहे, त्यांची भूमिका आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मनोजदादा आखरे मांडतील अशी मी विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की स्टेजच्या समोर कृपया गर्दी करू नका। कोण सदस्य आलेत का? हां, सदस्य का? जालना कृषी समितीचे आदरणीय सदस्य मसलेकर सर यांनी कृपया विचारपीठावरती यावं। समोरच्या लोकांनी कृपया बसून जा, खूप आपल्याला त्रास होतोय बरं, आपण बसून जा, आपण सहकार्य, तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे। मनोज दादा आपल्याशी बोलतील 2 शब्द। रयतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, त्यांचा वसा घेऊन चालणारे बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवराय, ज्या अस्मितेचं नाव घेता तुमच्या आमच्या धमन्यातलं रक्त सळसळते असे महावीर पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। संत नामदेव महाराजांपासून संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज जर का तुम्ही या सरकारला विनंती आहे, आता आजच विनंती, आजचा दिवस विनंतीचा असेल, उद्यापासून महाराष्ट्रभर महाराष्ट्राची जनता पंढरीसारखी इकडे चालत यायला चालू करेल आणि ती आणून देऊ नये।
आणि सरकारला एकच विनंती आहे, आज आपण पाहिलं असेल की शेतीच्या या शेतकऱ्यांसाठी आजपर्यंतचे जेवढे कृषी मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, त्यांनी फक्त आश्वासनाशिवाय पलीकडे काय दिलं नाहीये. फुकटच्या सगळ्या योजना चालू करून शेतकऱ्यांच्या मातीवरती मारलेल्या आहेत. आणि या फुकटच्या योजना बंद करा. फुकटच्या योजनांमुळे आमचा कष्टकरी बळीराजा उपाशी मरायला लागलेला आहे. आणि तुम्हाला याच्या पुढे सांगतो, आजपासून या पॅन्डलमध्ये बसणाऱ्या लोकांना सांगतो, क्रांतीची मशाल जर का खऱ्या अर्थानं बच्चूभाऊ संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत जर का आपल्याला कुठलाही निर्णय आला नाही तर आमच्यासह आपण सगळ्यांनी रस्त्यावर दिसणार आहोत की नाही. एकही इथलं जिल्ह्यातलं वाहन कुठल्याही रस्त्यावरून जाणार नाही. आणि उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही सगळे रस्त्यावर असू. बच्चूभाऊ, आपला लढा यशस्वी होणारच. आणि तुम्ही जर का लढा आता घेतलाय तो 100% यशस्वी करू, एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी बीड प्रकरणामध्ये अतिशय आक्रमक आवाज शेवटपर्यंत उचलला ते माननीय दीपकभाई केदार, राष्ट्रीय ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. ते आपले या ठिकाणी कमीत कमी वेळामध्ये आपले आक्रमक विचार व्यक्त करतील. तुम्ही थोडे मागं व्हा ना. बसून जा ना खाली. इथं बसा ना, तिकडे बसा ना, बसा तिकडे. अरे बसा ना, काही सांगू नका कानात. बसा काका, बस ना तिकडे. हो लावता. राहू द्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून उपस्थित सर्व आंदोलक आणि आदरणीय छत्रपती संभाजीराजे, बच्चूभाऊ कडू, सर्व नेते यांचं मी स्वागत करतो. जय भीम, जय शिवराय करतो. राजेंनी आता पांढऱ्या दाढीतल्या कृषी मंत्र्याची हवा काढली. पांढऱ्या दाढीतला कृषी मंत्री आता काही झोपत नाही. पांढऱ्या दाढीवाल्याचा खेळच लय अवघड आहे. एक पांढरी दाढी तिकडं वर बसली आणि एक पांढरी दाढी आपल्या नशिबात हित दिली. आणि असे कृषी मंत्री महाराष्ट्राला भेटलेत हे दुर्दैव आहे. त्यांना राजेंसारखा हिसका पाहिजे. बच्चूभाऊ सारखा आंदोलक बोकांडी बसल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही, अशी परिस्थिती आज या ठिकाणी तयार झालेली लक्षात ठेवा. आणि म्हणून या तीनच टकूचे येत. खरं तर आमची बच्चूभाऊची आणि छत्रपती संभाजीराजे यांची खरी आघाडी आहे. या विधानसभेमध्ये परिवर्तन आघाडीमध्ये आम्ही सगळे होतो आणि योगायोगाने आज पुन्हा आम्ही या स्टेजवरती एकत्र आहेत. ही एक नवी ताकद या ठिकाणी उभी आहे. या महाराष्ट्रात जातीचं वातावरण तयार करायचं, जातीच्या नावाने दंगली करायच्या, या जातीच्या विरोधात ती जात भिडवायची आणि निवडणुकीच्या तोंडावरती दंगलीचं राजकारण करायचं, हे षडयंत्र RSS आणि भाजपने रचलं. पण या षडयंत्राला मातीत गाळण्याचं काम की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, दंगलीसाठी इथं आग लागणार नाही तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा राहील, हे दाखवून देण्याचं काम बच्चूभाऊ कडू यांनी या महाराष्ट्रात केलं. आणि यांचे मनसुबे आता उधळलेत. हे तीन टकूचे. खरं तर राजे या ठिकाणी बसलेत. आज रयतेचं हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य, पण शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागते आणि त्याची बातमी कुठंच नसते.
रस्त्यावरती लढणारा कोणी नेता नाही, दलितांच्या अत्याचारावरती लढणारा कोणी नेता नाही, दिव्यांग इथं बसलेत उपोषणाला त्यांच्यासाठी लढणारा कुणी नाही. बच्चू भाऊ, आम्ही रस्त्यावरती आंदोलन करायचो की या मंत्र्यांचं घरकुलाचं बाथरूम 10 लाखाचं आहे, तुम्ही आम्हाला रमाई घरकुलसाठी म्हणताय 1,20,000 रुपये घ्या. पण त्याच वेळेस अभिमान आणि स्वाभिमान वाटायचा की एक बच्चू भाऊ घरकुलासाठी रमाईच्या लढतोय आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये आज घरकुलाला सुद्धा निधी वाढून मिळाला. सर्वसामान्यांची, दीनदलितांची, शोषितांची, वंचितांची, पीडितांची जाण आता कुणालाच नाही. असे नेते कुणी आता उरलेलं नाही, अशी स्थिती या ठिकाणी सुरू झाली आहे. आज कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे, एकही मंत्री आला नाही. आता नाव नाही घेतलं पाहिजे, ते म्हणते ना आता हे काय जातीचं राजकारण नाही, पण 1-2 उपोषण झाले, 7-8 मंत्री खांद्यावर मांडीवर कुठं कुठं बसले होते. याच्या विरोधात त्याचं उपोषण, त्याच्या विरोधात याचं उपोषण, सगळ्या मंत्र्याच्या रांगा. पण अपंग दिव्यांगांसाठी लढतायत कुणी मंत्री येत नाही, दलितांच्या मागण्यांसाठी लढतायत कुणी मंत्री येत नाही, अरे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढतायत कुणी मंत्री येत नाही. आज राजेंना त्यांना स्पीकर ऑन करून या ठिकाणी बोलावं लागलं, झापावं लागलं, तरी सुद्धा या व्यवस्थेला जाग येते का नाही असा प्रश्न या ठिकाणी तयार झालाय. आणि म्हणून शेतकऱ्यांची जाण नसलेल्या या व्यवस्थेला गाडून टाकण्याची वेळ आता आलेली आहे. खडबडून जागे व्हा. आज जर हा लढा राज्यव्यापी केला नाही तर येणारा काळ शेतकऱ्यांच्या गुलामीचा काळ असेल, एवढं लक्षात ठेवा. येणारा काळ दलितांच्या गुलामीसाठी असेल. बच्चू भाऊ, मी पाठिंब्याचं पत्र मी तुम्हाला दिलं, त्यात एक मागणी ऍड केली होती. आम्हाला सामाजिक न्यायाचा निधी म्हणून 29,000 कोटी जाहीर केलेत आणि 14,000 कोटी लाडली बहीणला वळवले. आतापर्यंत 8,000 कोटीचा आकडा झालाय. लाडली बहीण मान्य आहे, आम्ही लाडली बहीणच्या विरोधात बोललो. आम्हाला म्हणते यांच्यामुळे योजना बंद करावं लागली. अरे लाडली बहीण आम्हालाही मान्य आहे, पण तिचा सिंदूर पुसून लाडली बहीण तुम्ही देणार असाल, शेतकरी जिवंत राहणार नसेल तर त्या लाडली बहीणला अर्थ काय? तुम्ही त्या सिंदूरसाठी लढताय, पण शेतकऱ्यांच्या त्या विधवा पत्नीचा सिंदूरचं काय? त्याच्यासाठी तुम्ही कोणता हल्ला करणार आहेत? अरे कोरोना आला तर तुम्ही कोरोना घालवण्यासाठी मास्क आणलं, सॅनिटायझर आणलं, क्वारंटाईन आणलं. शेतकरी सुद्धा कोरोनापेक्षा भयानक गुदमरतो. त्याला कोणता मास्क आहे? त्याला कोणता क्वारंटाईन आहे? आणि म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सुद्धा निधी वळवला जातोय आणि आमचा सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम केलं जातंय. बच्चू भाऊ, हा लढा सुद्धा आपल्याला लढावा लागेल. या मागणीसाठी सुद्धा संघर्ष तुम्ही करा, आम्ही तुमच्या सोबत आहेत. प्रहारच्या या जिगरबाज कार्यकर्त्यांना, आंदोलकांना मी जय भीम करतो, सलाम करतो की तुम्ही खरा लढा आज लढताय. आणि म्हणून या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देऊन ऑल इंडिया पॅंथर सेना आणि परिवर्तन आघाडीचे घटक म्हणून आम्ही या आंदोलनात उद्यापासून जिथं जिथं प्रहारचं आंदोलन होईल तिथं तिथं निळा झेंडा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणत आम्ही सामील होणार हे जाहीर करतो. एकच मिनिट. आता या 3 टोकुजाचं सरकार आहे, यांना माज चढलाय सत्तेचा, आणि हा सत्तेचा माज देवेंद्र फडणवीस, तुम्हाला वाटत असेल सत्ता आहे, सत्तेची मस्ती आहे, पण या सत्तेची मस्ती आणि सत्तेचा माज उतरवण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आंदोलनामध्ये, हे विसरू नका, हे सुद्धा या माध्यमातून. आणि म्हणून या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. जाहीरपणे आम्ही आंदोलनात उतरणार आहेत. छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात सुद्धा आम्ही परिवर्तन महाविकास आघाडी लढलो. जाता जाता एवढंच आव्हान करेल मित्रांनो की बच्चू भाऊ सारखा नेता आपल्याला सांभाळावा लागेल. पुन्हा बच्चू भाऊ सारखा नेता उभा राहणार नाही. शोषितांची कुणालाही जाणीव नाही.
आणि म्हणून राज्य सरकारला इशारा देतोय की बच्चू भाऊच्या जर केसाला जरी धक्का लागला, येणाऱ्या 24 तासाच्या आत शेतकऱ्याची कर्जमाफी या संदर्भात जर भूमिका घेतली नाही आणि आमच्या बच्चू भाऊच्या केसाला जरी काही झालं तर या महाराष्ट्रात शेतकऱ्याचं रुग्ण काय असतं ते दाखवून दिल्याशिवाय शेतकरी राहणार नाही, हा इशारा सुद्धा देतो. आणि म्हणून तुमची टॅगलाईन आहे बच्चू भाऊ कडू एकटा भिडू काय. हा, बच्चू भाऊ कडू आपना भिडू. आता बच्चू भाऊ भिडू आपना भिडू. आता बच्चू भाऊ एकटा नका लढू, आम्ही सगळे मिळून, हे शेतकरी दलित सगळे मिळून एकत्र लढू आणि या राजवटीला मातीत गाडू असं असणारं आव्हान करून थांबतो आणि आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद. मित्रांनो, ते बघा हे उपोषणकर्ते बसलेले आहेत ना, त्या कोपऱ्यामध्ये एक 65 वर्षाची आजीबाई आहे. त्याचं वय आहे 65 वर्ष. ती वाशिम जिल्ह्यातून आलेली आहे. त्या आजीबाईचं नाव आहे सुमन साळवे. काल तहसीलदार साहेब आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं की त्या आजीबाईचा BP अत्यंत हाय झालेला आहे, शुगर वाढलेला आहे, पल्स रेट वाढलेले आहे, तिला अर्जंट दवाखान्यात नेणं आवश्यक आहे. ती आजीबाईंनी सांगितलं जोपर्यंत बच्चूभाऊ अन्नाचा कण घेणार नाही तोपर्यंत माझ्याही पोटात अन्नाचा कण जाणार नाही. त्या आजीबाईची विशेषता मित्रांनो ही आहे की त्या आजीबाईंनी आतापर्यंतही या ठिकाणी स्टेजवर येऊन सेल्फी काढला नाही, स्टेजवर गर्दी केली नाही. या स्टेजचं प्लायवूड तुटलेलं आहे शेवटचं, एवढी गर्दी आपण केली. भाऊंची प्रकृती आता खराब झालेली आहे, पहिल्यासारखी राहिली नाही. लक्षात ठेवा, चिंताजनक प्रकृती झालेली आहे आणि आपण फक्त शेख्यान घ्यासाठी तिथे येऊन भाऊंना त्रास देतो. कृपया असं करू नका. एकदा आंदोलन होऊन जाऊ द्या आणि मग आपलं ते होणारच आहे सगळं भेटीगाठी. यानंतर ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहात. बोलत आहेत का साहेब? हां बोलू. हे जे लोक कोण कोण हां माजी राज्यमंत्री ख्वाजा बेग साहेब आलेले आहेत. कृपया रस्त्यावरती कोणी उभं राहू नका, मी विनंती करतो. रस्त्यावर कोणी उभं राहू नका. जोपर्यंत हे रस्त्यावरचे लोक उभे आहेत तोपर्यंत राजे बोलणार नाही आहेत. बसा सगळ्यांनी खाली, कार्यक्रम चालणारच नाही पुढे सगळ्यांनी खाली बसेपर्यंत. बसून घ्या, बसून घ्या. प्रत्येक जणांना शिस्त पाळली तर सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही कृपया बसून घ्या मधातल्या. रस्त्यावरती उभे राहतो आपण. जो रस्ता बंद करायचा होता. छत्रपती संभाजी महाराज माजी खासदार आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. खासदार साहेबांना आपण ज्या भूमीत आहोत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी लिहिलेला ग्रंथ हा या ठिकाणी देऊया आपण. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. या व्यासपीठावर उपस्थित काही बाकीचे लोक आहेत, ज्यांचं काम नसेल त्यांनी खाली या. यानंतर या बिट्टू आपल्या सर्वांचे आदरणीय संभाजीराजे आपल्याशी संवाद साधतील. प्रशांत भाऊ डिक्कर, आपण देखील थोडंसं स्टेज कमी करून घेऊ. काय होईल, आपणच कमी केलं तर बरं होईल थोडं. या प्रशांत भाऊ काढून देऊ का? तुमचं काही काम आहे का? चला ना तुम्ही. कृपया व्यासपीठावर काही जास्त गर्दी करू नका. छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून
मी आज काही भाषण करणार नाहीये. ही जागा नाहीये भाषण करण्याची. पण ज्या व्यथा मी पाहिलेले आहेत त्या व्यथा मांडण्यासाठी एक मी 2 मिनिटं उभा आहे. माननीय बच्चू भाऊ, आमचे सहकारी, मी त्यांना दोस्त सुद्धा मानतो. ज्यावेळी ते अन्न त्यागला बसले, माझ्या कानावर आल्यानंतर मी लगेच ताबडतोब फोन केला. आणि फोन केल्यानंतर माझं मन काही राहावं ना. माझं मन हेच मला सारखं टोचत होतं, तुम्ही फोनवर बोलून नुसतं काय होणार आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जर वंशज असाल आणि जो खऱ्या अर्थाने रयतेसाठी धडपड करतो, जो आपल्यासाठी नव्हे तर रयतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अन्न त्याग करण्यासाठी त्यांनी जे हाती आंदोलन घेतलेलं आहे, तर त्याला ताकद देण्यासाठी संभाजी छत्रपती पळतो मुंबईतून आणि बच्चूभाऊंना सहकार्य करण्यासाठी, ताकद देण्यासाठी. का मी मोठा नाहीये, ते घराणं मोठं आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराण्यातल्या व्यक्ती, त्यांच्या घराण्यातल्या वंशज बच्चूभाऊंच्या बरोबर आहे, हे महाराष्ट्राला सुद्धा मेसेज देण्यासाठी आज मी आलो. मला आश्चर्य वाटते, शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी आपली जान आहे, आपली शान आहे. आणि स्वतः आत्ताचं सरकार सुद्धा काय म्हणते, हे सामान्यांचं सरकार आहे. पण शेतकरी कोण आहे? शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना स्वरक्षण कसं दिलं होतं? या महाराष्ट्रात एवढे महापुरुष होऊन गेले, हे सरकार स्वतः म्हणते की आमचं सामान्यांचं सरकार आहे. मग बच्चूभाऊ काय वेगळं आंदोलन करायला लागलेत? काय गरज आहे तिने आंदोलन करायची? त्यांच्या मागण्या काय चुकीच्या आहेत का? मागण्या या रास्त नाहीत का? तुम्ही मतं मिळवण्यासाठी कर्ज माफी करतो म्हटलं तर 6 महिने होऊन गेलेत, आता त्याच्यावर काय चर्चा करत नाही? त्या कोट घालून फिरणारा कृषी मंत्री, जिभेला कुठला हाड नाहीये. आता ठीक आहे, तो फोनवर आला, मी बोलू शकलो, पण मी सुद्धा फोनवर बोलण्याची गरज काय? वर मला म्हणतो मी फोनवर बोललो बच्चूकडून. अरे बोलून काय? शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार आहेत? बरं, हा कुठला साधारण कार्यकर्ता नाहीये. बच्चूभाऊचं आयुष्य हे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी गेलेलं आहे. आयुष्य शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी गेलेलं आहे. संभाजीराजांनी जर आंदोलन केलं, जसं मी एक अन्नत्याग आंदोलन केलं होतं, तुम्ही माझ्यावर सुद्धा थोडीफार शंका घेऊ शकता, पण या व्यक्तीच्यावर शंका घेण्यासाठी 1% सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हो, तुम्हाला एक मजा, एक गंमत जमत सांगतो. वातावरण जरा एकदम बच्चूभाऊ सुद्धा जरा हसवायला पाहिजे मला. बच्चूभाऊना मुलाला एकदमच सुचला आता. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळे एकत्र प्रचार करत असताना किंवा विधानसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार करायचा ह्याच्यासाठी आमच्या नेहमी मीटिंग असायच्या. पण शेवटी मला आमच्या सगळ्या सहकारी, आमच्या स्वराज्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की बच्चूभाऊ नेहमीप्रमाणे अर्धा पाऊण तास, 1 तास, 2 तास उशिरा येणार आहेत, म्हणून राजे तुम्ही काही गडबड करू नका मीटिंगला. काय म्हणले? मीटिंगला काही गडबड करू नका, तुम्ही उशिरा येणारच आहेत बच्चूभाऊ. त्यांची नेहमीची एक पॅटर्नच आहे, ते उशिरा पोहोचतात. म्हटलं काय फरक आहे, आपण जाऊ पण टाइमशी. आपण टाइम दिला तर चुकून बच्चूभाऊ अगोदर काय करताय? आणि मग मी माहिती घेतली, हे कुठं आहेत, हे ना का उशीर होतो, हे ना मीटिंग महत्वाची नाही, हे ना राजकारण महत्वाचं नाही, पण हे कोणाच्या बरोबर दिव्यांग लोकांच्या बरोबर चर्चा करत बसलेत, दिव्यांग लोकांचे प्रश्न सोडत बसलेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत बसलेत, सामान्य लोकांचे प्रश्न सोडत बसलेत. राजकारण गेलं खड्ड्यात.
मिटिंग गेली खड्ड्यात. पण ज्यांच्यासाठी मी माझं आयुष्य लढा दिलेलं आहे, ज्यांच्यासाठी मी ठामपणे उभा आहे, मला ते लोक महत्वाचे आहेत, ती जनता महत्वाची, ते शेतकरी महत्वाचे आहे, कष्टकरी महत्वाचे, ते दिव्यांग महत्वाचे आहेत. ही काम करण्याची पद्धत आहे. आणि सरकार ही परीक्षा बघायला लागले या व्यक्तीकडून 5 दिवस सुद्धा कसे. दुसऱ्या कोणी ते आंदोलन केलं तर मी समजू शकतो. प्रामाणिक कष्टाळू, त्याची ओळखच आंदोलक म्हणून आहे. याची ह्या माणसाची, या व्यक्तीची ओळख आमदार किंवा मंत्री म्हणून नाहीये. ह्याची ओळखच हा कष्टकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी, गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी आयुष्यभर लढा दिलेला आहे. आणि ह्यांच्यावर तुम्ही शंका व्यक्त करता. आतापर्यंत मिटिंग आहे ते प्रश्न जाणले सगळे शेतकऱ्यांचे, जे 16-17 प्रश्न दिलेले आहेत ते रास्त आहेत प्रश्न. तुम्ही विचार करण्याची गरज नाही आहे. तिथं तुम्हाला त्यांची 4, 5, 6 दिवस नेण्याची पुढे गरजच नाहीये. तुम्ही घ्या ना मिटिंग, विषय सोडून टाका ना. पण माझं सरकारला आव्हान आहे, जर काय बच्चूभाऊंची तब्येत खालवली तर त्याला जबाबदारी सरकार असणार आहे. त्याला जबाबदारी सरकार असणार. आणि अशी पाळी आणू नका की आम्ही सुद्धा त्या करायला त्यांच्या पाठोपाठ जाऊ. मग त्यांच्या बरोबर आम्ही आहोतच पूर्वीपासून आहे, ह्याच्या पुढे सुद्धा असणार आहे. पण परिस्थिती ही आणू नका की महाराष्ट्र पेटेल. परिस्थिती ही आणू नका की शेतकरी ज्या पद्धतीने पंजाबमध्ये आवाज उठवला. आपला शेतकरी शांत आहे, संयमी आहे, कष्टाळू आहे. म्हणून तुम्ही ज्या शेतकरी बांधवांना ग्रही धरू नका, नाही तर पंजाब सारखी परिस्थिती झाली निर्माण तर ते महाराष्ट्राला परवडणार नाही. अजूनही हातात वेळ आहे, 1-2 दिवस हातात वेळ आहे, तर तुम्ही लवकर निर्णय घ्या. योद्धा पातळीवर तुमची मीटिंग इथं पाठवा. नुसतं मंत्र्यांना नावासाठी पाठवू नका. इथं काय करणार आहे तुम्ही कागद तयार करूनच याल की हो बच्चू भाऊ तुमच्या ह्या मागण्यापैकी ह्या मागण्या पहिल्या मी सोडतोय, बाकीच्या मागण्या ह्या पुढच्या महिन्यात सोडतोय. आणि म्हणून बच्चू भाऊ तुम्ही तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. मी मोठा नाही तुमच्यापेक्षा वयाने, पण माझा अधिकार आहे या घराण्याचा वंशज म्हणून, शिवाजी महाराज शाहू महाराजांचा घराण्याचा वंशज म्हणून माझा अधिकार आहे. मला आजही आठवत की तुकडोजी महाराज ज्या कोल्हापूरला आले होते, ते आमच्या आजोबांना छत्रपती शहाजी महाराजांना नवीन राजवाड्यावर भेटायला होते. आणि मला माहित नव्हतं, ज्या मी त्या आश्रमाला गेलो ते मला सांगण्यात आलं. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बच्चूभाऊ मला माझा तुमच्यावर अधिकार ह्याच्यासाठी आहे. तुमचे पल्स रेट आता कमी झालेले आहेत. आताच माझ्यासमोर डॉक्टरनी सांगितलं पल्स रेट कमी झाले आहेत. तुम्ही पाणी कमी पिताय. इथं भाषणाच्या पेक्षा आणि फार गर्दी करण्यापेक्षा इथं गर्दी कोणी स्टेजवर करू नका. त्यांना जास्तीत जास्त एनर्जी त्यांनी वाचवणं गरजेचं आहे. कोणाशी बोलायचं नाही बच्चूभाऊ, तुम्ही माझं ऐकायलाच पाहिजे. तुम्ही ऐकायला पाहिजे. तुम्ही दुसरं कोणाचं ऐकू नका. एक शेतकऱ्यांचं ऐका आणि आमचं ऐका. तुम्ही अजिबात बोलायचं नाही कोणाशी. जास्तीत जास्त वेळ स्वतःची एनर्जी वाचवा. पाणी 4 ते 5 लिटर, जे त्यांच्या बरोबर कोर्टीमध्ये त्यांनी 4 ते 5 लिटर पाणी प्यायचं. सकाळी उलटी झाल्यामुळं ते पाणी कमी घ्यायला लागलेले आहेत आणि 3 ते 4 लिटर पाणी जात नाही. आपल्यासाठी आपला योद्धा लढवा ठेवायचा असेल तर पाणी 4 ते 5 लिटर जायला पाहिजे. तिने कोणाशी बोलायचं नाही, जास्त उठायचं नाही. आणि इथं आमच्यासारखे कोण भेटायला आले तरी बघायची सुद्धा गरज नाही. बच्चू भाऊ आम्ही समजू शकतो की आम्ही आलो भेटायला, तो ऑटोमॅटिक नोंद होते आणि आम्हाला नोंद करायची सुद्धा काही गरज नाही. पण तुम्ही अरे आलाय ओ अंकुश कदम आलेत हात द्या. मग अंकुश कदमनी कानात काय जाऊन सांगायचं, काय सांगायची गरज नाही. अंकुश भाऊ धनंजय जाऊ भेटणार, हा दीपक केदार येणार, ठीक आहे आले सगळ्यांना नमस्कार करा. नमस्कार करायची सुद्धा गरज आहे. हे सगळं मान्य ना तुम्हाला? आपण नुसतं तिथं बसून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. आपण त्यांना तिथं बसून नुसतं पाठिंबा द्यायचा आहे. बच्चू भाऊ हम तुम्हारे साथ है. काय म्हणायचं बच्चू भाऊ? मध्ये मध्येच काय म्हणायचं आपण सगळ्यांनी उठून? बच्चू भाऊ हम तुम्हारे साथ है. एवढं म्हटलं तरी बच्चू भाऊ ताकद येते. त्याची ताकदच तुम्ही या. म्हणून इथं कोण जास्त भाषण बिषण त्याच्या पुढे करायला देऊ नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. भाषण आलंय, मोठा नेता आलाय, ते बोलावं, पण त्यांनी बोलून सुद्धा कृतीत सुद्धा आपण मुंबईत जाऊन काय करू शकतो, आपली जबाबदारी काय. तसं मला मगाशी फोन दिला कृषी मंत्र्यांशी, मी बोललो कृषी मंत्र्यांशी. आणि काय जबाबदारी नुसतं भाषण करून चालणार नाही. आपण काय करू शकतो, हे आंदोलन आणि मोठं कसं करू शकतो ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष घालायला पाहिजे. स्वराज्य पक्षाचे सगळे लोक सगळे इथं समोर बसले ते तर घालतीलच, पण सगळ्यांनी पक्षाच्या पलीकडे हे सगळं हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आणि म्हणून आपण या उन्हाळ्यात सुद्धा आपण इथं सगळेजण आलात.
उलटं उन्हाच्यामुळं आपलं डिहायड्रेशन फार होते, त्याच्यासाठी पाणी भरपूर प्या. आणि सगळे बच्चूभाऊंच्यावर जे सगळे इथं बसलेले आहेत त्यांचे सगळे सहकार्य, तुम्ही स्वतः तब्येतीची काळजी घ्या. म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं की 65 वर्षाच्या आपल्या आजी त्यांनी सुद्धा म्हटलं की मी बच्चूभाऊ जोपर्यंत अन्न घेत नाही तर मी सुद्धा करणार नाही. आणि सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवल्या. अजिबात नाही, का टाळ्या वाजवायच्या नाही, वाजवायच्या टाळ्या. तिने का करावं आंदोलन? माझी विनंती आहे, जे 50-60च्या वरचे जे कोण असतील लोक त्यांनी आंदोलन करू नये. तुमचा जीव सुद्धा महत्वाचा आहे. आपण म्हणजे 55-60च्या दरम्यानचे लोक आहेत तिथंच डेडलाईन ठेवा. माझी सगळ्यांना विनंती आहे कोर टीमला, 60 वर्षाच्या वर वयस्कर जर इथं कोण असलं, माझी विनंती आहे तुम्ही आंदोलन करू नका. तुमचा जो जीव तुम्हाला काही वाईट उलटं झालं तर त्यांना आनंद वाटणार आहे, त्यांना बरं वाटणार आहे. आणि म्हणून आपण सुद्धा काळजी घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि आपण पूर्ण बच्चूभाऊंच्या मागं उभा राहू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद राजे. राजांनी अनेक सूचना देखील या माध्यमातून आपल्याला केलेल्या आहेत. मित्रांनो, गाडगेबाबा ज्या पद्धतीने खराटा घेऊन गाव झाडायचे आणि रात्री आपला मेंदू साफ करायचे कीर्तनाच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने हे जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, या आंदोलनाने आदरणीय राजेंना देखील मी सांगू इच्छितो की या आंदोलनाने दिव्यांगांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्याच फक्त देशापुढे मांडलेल्या नाही आहेत, तर हिंदू मुसलमान जाती जातीमध्ये लढवण्याची जे काही आमच्यामध्ये मेंदूमध्ये पडलेली कीड आहे ती सुद्धा कीड साफ करण्याचं काम हे आंदोलन करते आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा.